राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार धनंजय मुंडे यांच्या आमदारकीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आता येत्या 6 मार्च रोजी औरंगाबाद खंडपीठात महत्त्वाची सुनावणी होणार आहे। निवडणूक प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचा आरोप करत करुणा शर्मा यांनी ही याचिका दाखल केली असून आता या कायदेशीर लढाईकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे। आम्ही याचिका टाकली होती, त्याच्यामध्ये जे मतलब रद्द झालेली आहे, तिथे निकाल आमचे अर्ज फेटाळण्यात आलेला आहे। त्याची पण आम्ही अंबेजोगाई कोर्टामध्ये परत आम्ही ते अपील दाखल केलेली आहे। त्याच्यामध्ये पण धनंजय मुंडेला नोटीस बजावण्यात आलेली आहे। तसंच आम्ही दोघी ठिकाणी जे कानूनमध्ये बसतोय, पूर्ण आमचा प्रयत्न जे सुरू आहे आमदारकी रद्द करण्याचा आणि 100% आम्हाला यश भेटणार आहे। याच्यामध्ये मला सांगा, आतापर्यंतचा आपण जर इतिहास पाहिला तरी अशी काही घटना घडल्याची कुठे आपल्याला पाहायला मिळत नाही, परंतु तुम्हाला विश्वास आहे की नक्कीच त्यांची आमदारकी रद्द होईल असे 100% रद्द होणार आहे, क्योंकि आमचा फक्त एकच मुद्दा नाहीये। आता तुम्ही बघू शकता की परलीमध्ये ज्या तहसीलदारनी मुंडे ज्यांचं नाव होता, 2 दिवस अगोदर त्यांना अटक झालेली आहे। त्यांनी 20,000 रुपये लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलेला आहे। जरी एक 20,000 रुपयासाठी जरी एक तहसीलदार जेलमध्ये जाऊ शकतो, तो ज्या वेळे माझा पर्चा अवैध करण्यात आला होता, त्यावेळे धनंजय मुंडेंनी त्यांना किती पैसे दिले होते हे पण कोर्टामध्ये लोकांच्या समोर येईल। क्योंकि ज्या वेळे छाननीच्या दिवशी मी निवेदन दिला होता, तहसीलदार जे मुंडे तहसीलदार आहे त्यांना मी निवेदन दिला होता की धनंजय मुंडेचा पर्चा अवैध आहे आणि जे कोर्टामध्ये आम्ही पिटिशन टाकलेला हे सगळी मागणी त्याच्यामध्ये आम्ही दिली होती। तरी पण त्यांनी कॅमेऱ्यावरती सांगितलेलं पण आहे त्यांनी की धनंजय मुंडेचा पर्चा अवैध करण्यात आलेला आहे। तरी पण मी जसंच बाहेर गेली तसंच वैध झाला पर्चा आणि जे माझा पर्चा आहे ते अवैध झाला। रिटर्निंग ऑफिसरला हे अधिकार नसते की ये साईन जे आहे ते सूचकची आहे की नाही आहे। तरी पण माझा पर्चा फक्त या गोष्टीवरती की सूचकची साईन नाही आहे, ते अधिकार जे आहे साईन आहे की नाही आहे, खोटी आहे खरी आहे हे तपासण्याचा अधिकार आणि हे खरी खोटी करण्याचा अधिकार जे आहे ते रिटर्निंग ऑफिसरच्या नसते। हे गोष्टी आणि धनंजय मुंडेने जे गुंडागर्दी करून, दमदाटी करून, आणि तुम्हाला माहिती आहे एक ॲडव्होकेटला, जाधव ॲडव्होकेट जे होते त्यांच्या सोबत पण जे मतदान केंद्राचे बाहेर मारहाण पण झाली होती। हे सगळे मुद्दे जे आहेत ते आम्ही कोर्टामध्ये दिलेले आहे आणि 100% मला खात्री आहे की मला न्याय भेटणार आणि भेटणार। कोर्टाने परत 6 तारीख दिलेली आहे। आता आमच्या जे 1 आठवड्याची तारीख दिलेली आहे 6 मार्च, आणि आता आमचा अर्ध केस पूर्ण झालेला आहे। आणि जसे की आज धनंजय मुंडे जे आहे ते परत मंत्री होण्याचे स्वप्न बघतोय, पण इथे जे आहे औरंगाबाद हायकोर्टामध्ये त्यांची आमदारकी 100% जाणार आहे जसं मी दावा करत आहे। आणि आमचं जे पिटिशन आहे पुढचे जे येणारी तारीख आहे त्या तारीखपासून आमच्या जे आहे ते आमचे जे खरी सुनावणी सुरू होणार आहे आणि आमचे पुरावे सकट आम्हाला सादर करण्यासाठी जज साहेबांनी सांगितलेलं होतं। आज 2:30 वाजता सुनावणी होती। आज वकील आमच्या दोन्ही वकिलाला जो इलेक्शन पिटिशन आहे दोघांचे 2 मॅटर, त्याच्यामध्ये मुद्दे जे आहेत मुद्दे तुम्ही दाखल करा असे कोर्टाने आदेश केले आणि 1 आठवड्यानंतर सुनावणी ठेवली आहे। यामध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे की धनंजय मुंडे यांनी जे आपल्या उमेदवारी अर्जाच्या सोबत जो अफिडेव्हिट होता त्यामध्ये पूर्ण प्रॉपर्टीचा उल्लेख केलेला नाही। तसेच आपले पहिली पत्नी म्हणजे करुणा मुंडे यांचा कुठं उल्लेख केला नाही, आणि काही ज्यांच्या नावाची जी प्रॉपर्टी एकच कुटुंब व्याख्यामध्ये जे येतात की यांच्या नावाची प्रॉपर्टीचा उल्लेख करायला पाहिजे होता, हा उल्लेख केलेला नाही। आणखी दुसरा मुद्दा असा आहे की त्यांनी आपल्या शपथपत्रावर काही जर मुद्द्याचा उल्लेख केला नाही तर निवडणूक याचिका मंजूर होऊ शकते का असे आम्ही, आणि मतदान केंद्रावर जे बूथ कॅप्चरिंग झाली आहे, काही लोकांना वकील लोकांना मारहाण केली, मतदान केंद्रावर जाऊ दिले नाही, आणि असे आणखी पुरावे दाखल केले की लोकांचे पण मतदान की काही रिटर्निंग ऑफ जे बूथवर जे एजंट होते आणि सरकारी अधिकारी होते तेच होते बटणं दाबत होते,
आणि बाहेर लोकांच्या रागा लागलेल्या होत्या, तिथं मारहाण. इव्हन तो राजेश कराड म्हणून जे उमेदवार, दुसरे राजेश देशमुख उमेदवार होते, त्यांना मतदान केंद्रामध्ये जाऊ दिलं नाही. जाऊ दिला नाही. त्यांनी हायकोर्टाचे डायरेक्शन होते की सीसीटीव्ही कॅमेरे लावा, तिथं सगळे फुटेज घ्या, पण सीसीटीव्ही कॅमेरे लावले पण त्याचे बटणं काढलेले होते. म्हणजे एवढ्या गुंडगर्दी आणि दडपशाहीच्या स्वरूपात त्यांनी निवडणूक हे सगळे मुद्दे याचिकेत. आज तर काय, आता खरी सुनावणी आता पुढच्या आठवड्याला मुद्दे उपस्थित जे आम्ही केलेत त्या अनुषंगाने पुरावा सुरू होईल. पहिला आमचा पुरावा होईल, मग नंतर त्यांचा पुरावा होईल. पण हे सगळे आम्ही याचिकेमध्ये आज नाही, याचिका मागच ऍडमिट झाली. आता प्रत्येक गव्हर्नमेंटचे, सेंट्रल गव्हर्नमेंटचे निवडणूक अधिकाऱ्याचा हे होतं. आणि यापूर्वी विशेष बाब म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे निवडणूक आयोग आहेत, त्या निवडणूक आयोगाचे वकील आहेत ना, त्यांनी अर्ज दिला होता की रिटर्निंग ऑफिसरला नाव डिलीट करा. आणि तो आमच्या मॅटरमध्ये, कारण चुकीच्या पद्धतीने रिटर्निंग ऑफिसर नॉमिनेशन फॉर्म रिजेक्ट केला. तो महत्वाची पार्टी होती. तो जो निकाल दिलाय त्या निकालाच्या विरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत, आवाहन करणार आहेत. आणि आमच्या मॅटर मध्ये निवडणूक अधिकारी महत्वाचा प्रतिवादी आता 1 आठवड्याने ठेवली आहे. आज आता आम्ही नियोजित जे मुद्दे आहेत ना ते उपस्थित कोर्टाला कॉपी देणार. त्यानंतर कोर्ट त्याच्यावर करेक्शन करून मुद्दे काढणार आणि पुरावा सुरू होणार. आता खरी सुनावणी 1 आठवड्यापासून सुरू होईल.